हॅलो एव्हरीवन, नमस्कार सर्वांना. तर आज मी फक्त 2 मिनिटांमध्ये लायनर कसं लावायचं म्हणजेच विंग लायनर कसं लावायचं हे मी तुम्हाला शिकवणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला समजेल आणि तुम्ही सुद्धा लावू शकाल. तर सुरुवातीला मी काय केले, लायनर घेतले. हे लॅक्मेचं लायनर आहे, वन ऑफ द बेस्ट लायनर तुम्ही जाऊन घेऊ शकता. तर हे लायनर घ्यायचं, त्याच्यामधलं एक्सेस प्रोडक्ट बाहेर काढायचं आहे कारण का आपल्याला एक छोटीशी लाईन ड्रॉ करायची. त्याच्यामुळे एक्सेस प्रोडक्ट बाहेर काढले आणि तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये डोळ्यांना अशा प्रकारे स्ट्रेच करायचं जेणेकरून आपल्याला एक गाईडलाईन मिळेल की आपल्याला एक लाईन क्रिएट करायची. त्या गाईडलाईनमध्ये आपल्याला एक लाईन क्रिएट करून मग आपल्याला विंग लायनर लावायचं. तर डोळ्यांना थोडंसं स्ट्रेच करून तुम्ही बघू शकता व्हिडिओत अशा प्रकारे स्ट्रेच करायचं आहे आणि एक लाईन क्रिएट करायची आहे. ती लाईन म्हणजेच तीच गाईडलाईन ठेवायची आणि त्या गाईडलाईनवरून आपल्याला छोटीशी अशी एक लाईन काढायची आहे जेणेकरून आपल्याला विंग क्रिएट करता येईल. म्हणजे राहिलेलं आहे त्याच्यामध्ये लायनर फिल करून घ्यायचं आहे आणि फ्रंट साईडने सुद्धा आपल्याला लायनर लावायचं आहे. फ्रंट साईडने थोड्याशा अमाऊंटमध्ये लावायचं, एकदम बारीक लाईन क्रिएट करायची, खूप पण ब्रॉड असं लावायचं नाही आहे. तर जी राहिलेली जागा आहे त्याच्यामध्ये लायनर फिल करून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये अशा प्रकारे लायनर खूप सोपी पद्धत आहे. खूप सोप्या टेक्निकमध्ये सुद्धा तुम्ही लायनर लावू शकता. अगदीच इझी आहे, फक्त की तुम्हाला एक समजलं पाहिजे की गाईडलाईन कुठं ठेवायची आणि तिथून छोटी लाईन कुठून क्रिएट करायची. आणि शेवटी जे राहणार आहे त्याच्यामध्ये थोडीशी फिनिशिंग ॲड करायची, म्हणजे थोडंसं बाहेर निघलं असेल तर त्याच्यामध्ये थोडीशी फिनिशिंग देऊन परफेक्ट असं लायनर लावून घ्यायचं. आता दुसऱ्या डोळ्यांवर सुद्धा मी सेम प्रकारे विंग लायनर क्रिएट करते. तर सेम गाईडलाईन आपण फॉलो करायची आहे. एक लाईन काढली, त्याच्यानंतरनं त्याला एक छोट्याशा लाईनने आपल्याला कटआउट करायचं आहे आणि त्याच्यानंतरनं इनर कॉर्नरला आपल्याला हवं आहे तेवढं, म्हणजे आपल्याला थोडंसं एकदम फाईन लाईन हवी आहे तर फाईन लाईनमध्ये घ्यायचं आहे, किंवा तुम्हाला तर बोल्ड आईज हवे असतील तर तुम्ही बोल्डसुद्धा करू शकता, अगदी आपण पहिल्या डोळ्यांवर केलं आहे तसं. मग एक लाईन आपल्या इनर कॉर्नरला म्हणजे डोळ्यांच्या इनर कॉर्नरपर्यंत जॉईन करायची आणि जे राहिलेलं आहे त्याच्यामध्ये आपण लायनर फिल करून घ्यायचे आणि थोडीशी फिनिशिंग राहिली असेल तर त्याला फिनिशिंग द्यायची. म्हणजे तुम्ही बघू शकता माझ्या दोन्ही डोळ्यांमध्ये फरक आहे. पहिली जी आपण लायनर क्रिएट केलं त्याच्यामध्ये थोडंसं बोल्डनेस आलं, थोडंसं बोल्ड आपण लायनर क्रिएट केलेलं आहे आणि जे दुसरंवालं जे आपण लायनर लावलेलं आहे, विंग लायनर क्रिएट केलेलं आहे, ते थोडंसं फाईन आहे आणि ते दिसायला पण तेवढंच छान दिसतं. आता तुमचं काही फंक्शन वगैरे असेल तर जे पहिल्यांदा लायनर लावलेलं आहे ते तुम्ही लावू शकता. अदरवाईज तुम्ही जे दुसऱ्या डोळ्यांना मी जे लायनर लावले ते सुद्धा लावू शकता. दोन्ही पण लायनर खूप छान दिसतात, तुम्ही एकदा ट्राय करा. तर दोन्ही डोळ्यांमध्ये लायनर लावलेला आहे आणि फायनली तुम्ही बघू शकताय की छान प्रकारे लागलंय आणि त्याची फिनिशिंग पण तुम्ही बघू शकता, एका डोळ्याची फिनिशिंग आणि दुसऱ्या डोळ्याची फिनिशिंग. तर हे तुम्ही घरी ट्राय करू शकता आणि जर आवडलं असल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये असंच काहीतरी नवीन घेऊन.